कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे उच्च आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाची पदवी मिळेल असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलाय। विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा सुद्धा तयार केलाय। यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाची पदवी कशी संपादन करायची याचे निकष बनवण्यात आले आहेत। या निकषांमुळे कामाचा अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर राहिलेल्यांना पदवी संपादन करता येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखड्याचा मसुदा सूचना आणि हरकतींसाठी आता प्रसिद्ध केलेला आहे। कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे मिळणार आता उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये पदवी। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा तयार झालेला आहे। अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर जे राहिले आहेत त्यांना पदवीधर होण्याची ही संधी आहे। नव्या रचनेची अंमलबजावणी झाली तर विद्यापीठ ड्रॉपआउट्सना पदवी पूर्ण करण्याची संधी आहे। कौशल्य, अनौपचारिक शिक्षण, संबंधित क्षेत्रामधल्या कामाचा अनुभव याच्या आधारे ही पदवी मिळू शकते। पुढील सत्रापासून देशामध्ये काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये नव्या रचनेची अंमलबजावणी होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।